रात्रभर झुंज दिल्यानंतर स्वराज्याचा वाघ छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले. संभाजी महाराज व त्यांच्यासोबत होते कवी कलश. महाराजांना व कवी कलशांना बेड्या घालण्यात आल्या. त्यांना घोड्यावर बसून नाही तर ओढत ओढत त्यांचा अपमान करत मुघलांच्या छावणीत आणण्यात आलं. दुसऱ्या दिवशी औरंग्याला सांगण्यात आलं की छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले. औरंग्याचा दरबार भरला आणि सर्व मुघल उत्सुक होते. औरंग्याला इथे वाटलं महाराज माफी मागतील, आपला धर्म स्वीकारतील, पण औरंग्याला हे माहीत नव्हतं की छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्याचे वाघ होते आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे छावा होते. महाराज औरंग्याच्या समोर डोळ्यात डोळे घालून उभे राहिले. औरंग्याला ह्या गोष्टीचा खूप राग आला आणि त्याने ठरवलं की या संभाजी महाराजांच्या शरीरावर अत्याचार करायचे, कारण औरंग्याला हे कळून चुकलं होतं की महाराजांचं मन तो असं तोडूच शकत नाहीये. आणि ह्या दिवसापासूनच महाराजांवर अत्याचार करायला सुरुवात झाली. पकडला गेला माझा राजा, पण कधी झुकला नाही. अमानुष छळ करूनही स्वराज्य आणि धर्मासाठी माझ्या राजाने बलिदान दिले, पण शेवटच्या श्वासापर्यंत त्या औरंग्यासमोर झुकले नाही शंभूराजे. शेवटी एवढंच म्हणेल, खूप मोठा त्याग केला राजा तुम्ही आमच्यासाठी. देव हा शब्दही अपुरा पडतो तुमच्यासाठी. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.